कालच आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आमचे प्रभारी आणि आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा यांच्या समवेत बैठक झाली. लवकरच म्हणजे आमच्या जवळपास 80% हे उमेदवारी फिक्स झालेली आहेत. 20% जागांच्या बाबत काही आहेत तर ते लवकरच होतील आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये 100% सगळे उमेदवारी जाहीर होऊन जाईल. नाही, अजून तर फॉर्म भरायचे आहेत, त्याच्यामुळे नाराज कोणच नाही आहेत. माघारी झाल्यानंतर म्हणजे माघारीच्या वेळेस नाराजीचे नाट्य जे आहे ते दूर केले जाईल. भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रभागामध्ये बंडखोरी होणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपीचा शत्रू आणि मित्र नसतो आणि पूर्वाश्रमीचे ते लक्ष्मण जगतापांचेच चेले आहेत. आता त्यांनी ईव्हीएम सेट केलाय का हे त्यांनाच माहिती आहे, परंतु जर 125 जागा पार म्हणतात तर माझं आत्ताच त्यांना आव्हान आहे की त्यांनी 125 जागा पार केली तर कायमचं राजकारण सोडून टाकू. 125 जागा आहे, 100 जागा पण त्यांना मिळवणं अवघड काम आहे. एवढं सोपं काम थोडी आहे. आम्ही निकालच दाखवेल आणि पब्लिक दाखवेल काय होणार आहे. कारण एवढा प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स जे दाखवत आहेत आणि वास्तविक पाहता हे फोडाफोडीचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणामध्ये ते लोकांना असंच सांगतात की ईव्हीएम मशीनमध्ये 2000-2500 मतं तुम्हाला आपोआप मिळतील आणि काय तुम्हाला बाकीची सगळी मदत आम्ही करू, तुम्ही आमच्याकडे या, अशाच पद्धती झाले. आणि जी लोकं आम्हाला सोडून गेलेली आहेत ते मी मागे पण सांगितलं तुम्हाला की ज्यांना स्वतःच्यावर विश्वास नाही, ज्यांना असं वाटतं की आपण ह्या राष्ट्रवादीकडनं किंवा निवडून येऊ शकत नाही. वास्तविक पाहता मी मागे पण सांगितलं, आजपर्यंत सांगतो की अजितदादांसारखा इतका उमदा नेता उभ्या महाराष्ट्रामध्ये नसलेला नेता, असा नेता मिळणार नाही. अशा नेत्याला सोडून पळून जाऊन काय साध्य करणार? जनता त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण या शहराचा विकास, या शहराचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार आहेत. या शहराचं नंदनवन अजितदादांनी केलेलं आहे. या शहराचं नंदनवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे आगामी या निवडणुकीमध्ये 125 तर खूप लांबचा आकडा झाला, 100 पार करणं अवघड आहे. वास्तविक पाहता आम्ही तर असा दावा करतो की राष्ट्रवादी आम्हीच सत्ता आणणार आहे इथे, हा आमचा दावा आहे. आता आमच्यातले काही 7-8-10 लोक जिथे गेल्यामुळे ते असा आत्मविश्वास दाखवत आहेत. ब्लाइंड आहे, त्याला म्हणतो ब्लाइंड फेथ. हा ब्लाइंड फेथ अँड ब्लाइंड कॉन्फिडन्स आहे, याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे. आता मी वास्तविक पाहता मी एक 7-8-10 वॉर्ड सांगू शकतो की तिथला त्यांचा एकही उमेदवार येणार नाही. परंतु आता आगामी काळात दाखवेल त्याला. त्यामुळे त्या घमंडीमध्ये, त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्यांना राहू द्या. शेवटी जनता जनार्दनाला कळते काय या शहरासाठी अजित पवारांनी काय केले. एखाद्या आंधळ्याला जरी विचारलं तर सांगू शकतो. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये काय ह्याचे चित्र दिसणार आहे तुम्हाला लवकरच कळेल. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न येतो. त्यांच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार आहेत, अजून 2 दुसरे आमदार पण आहेत, म्हणजे विधान परिषदेचे 2 आमदार पण आहेत. कदाचित ते सर्वांचे 25-25 धरत असतील असं पण होऊ शकतं. त्यामुळे 100 पार असं म्हणतात ती लोक. हरकत नाही, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.